नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, बंगालच्या समुद्रामध्ये विशाखापट्टणमजवळ एक कमी क्षेत्र तयार झालेले आहे. त्याचे पुढील चरणमध्ये चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रात सुद्धा कर्नाटक ते मुंबईच्या दरम्यान एक कमी दाब क्षेत्र तयार आहे आणि या कमी दाब क्षेत्राचे सुद्धा येणाऱ्या पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. आणि या दोन्ही समुद्रातील वातावरणामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये येणाऱ्या पुढील 3 दिवसांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, या पावसामुळे खरीपातील तूर या पिकाकरता त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातील पिकाकरता सुद्धा हा पाऊस लाभदायक ठरणार असला तरी ज्या शेतकरी बांधवांचे अजून सोयाबीन काढणे व्हायचे आहे त्या शेतकरी बांधवांकरता मात्र हा पाऊस नुकसानकारक ठरण्यास शक्यता आहे. तेव्हा त्या शेतकरी बांधवांनी या हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या पिकाचे काढण्याचे नियोजन करावे. मित्रांनो, 23 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, कोल्हापूर, सातारा, सांगली या परिसरामध्ये पाऊस राहण्यास शक्यता आहे. त्याचप्रमाणे 24 ऑक्टोंबर रोजी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, त्याचप्रमाणे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग, मुंबई ते कोकण किनारपट्टीवर 24 ऑक्टोंबर रोजी हा पाऊस राहण्यास शक्यता आहे. तर 25 ऑक्टोंबर रोजी या पावसाचे प्रमाण ही मात्रा वाढण्यास शक्यता आहे. म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये 25 ऑक्टोंबर रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे. मित्रांनो, 23 ऑक्टोंबर ते 25 ऑक्टोंबरच्या दरम्यान महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये जसे की कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ओडिशा या राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे.